राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवत् सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, भगवान ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. आपण 6वा अध्याय आपला ज्ञानेश्वरीतील सुरू आहे आणि त्यातल्या 306 नंबरच्या ओळीपर्यंतचं चिंतन आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. श्लोक आपला सुरुवातच केलेली आहे. श्लोकाला आपण युज्यनेवं सदात्मानं योगी नियतमानसा शांती निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति. भगवंत म्हणतात, असं माझ्याशी तू जोडून घेतल्यामुळं तू काय होशील तर निर्वाण परमाम शांतीला प्राप्त होशील. म्हणजे जी अंतिम शांती आहे त्या अंतिम शांतीला प्राप्त होशील, मला प्राप्त करून घेशील जर तू अशा पद्धतीनं सदा शब्द वापरलेला आहे. मला संसारापासून काढून घेतलंस आणि परमात्म्याशी जोडलंस तर तुला सतत अशा या एखाद्या गोष्टीची विचार जो आहे जोडलं जाणं माझ्याशी घडेल. फक्त तू मनाला त्या संसाराच्या जाळ्यातून सोडवावं लागेल आणि त्यामध्ये खंड पडू देऊ नये. खंड पडू देऊ नये या शब्दाचा अर्थ आहे, तुकोबा म्हणतात अहर्निशी सदा परमार्थ करावा. अहर्निशी शब्दाचाच अर्थ आहे की क्षणाक्षणाला मी कोण आहे, जग काय आहे आणि जगाला घडवणारा ईश्वर कोण आहे, आणि या तिन्हीशी व्यापून असणारं जे तत्व आहे म्हणजे मी, जीव, दुसरी गोष्ट जगत आणि या जगताच्या निर्मितीला कारण असणारा ईश्वर. आणि या सगळ्याचं महाकारण जे आहे ते कारण कोणतं असेल तर ब्रह्मतत्व. या सगळ्यांना व्यापून, या तिन्हींना व्यापून उरलेलं जे आहे ते आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वापर्यंतचा विचार मला करायचा आहे. आत्मतत्वाशी एकरूप व्हायचं आहे. आज मी माझ्या जीवरूपानं असणाऱ्या परिच्छिन्न असणाऱ्या मीशी एकरूप आहे. त्यामुळं मला संपूर्ण माझा एक स्वतंत्र काल्पनिक संसार माझ्या अंतरंगामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे. त्यानंतर मी जगाशी जोडून घेतलेला आहे आणि जगाशी जोडून घेतलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी विचार सुचला पाहिजे, जग आणि जीव यांचा काय संबंध आहे आणि जीव आणि जगत आणि ईश्वर यांचा काय संबंध आहे. तर हा संबंध शास्त्राच्या आधारे, श्री गुरूंच्या उपदेशाच्या आधारे जाणून घेऊन याला सगळ्यांना व्यापून राहिलेल्या तत्वाशी मला एकरूप व्हायचं आहे. आणि त्यासाठी इथं म्हणतात की मनाला तू सदा त्या चिंतनामध्ये जोडून घेतलं पाहिजेस, म्हणजे सतत अनुसंधान असलं पाहिजे. तुकोबा म्हणतात ना, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. या तिन्हीवरती काळाची सत्ता आहे. जीवावर आहे, जगावर आहे, ईश्वरावर आहे. आणि म्हणून मला काळांच्या पलीकडं म्हणजे जीव, जगत आणि ईश्वर यांच्या पलीकडचा प्रवास करावा लागणार आहे. आणि ज्यावेळी असा होईल त्यावेळी आपण हळूहळू त्यामध्ये त्याच्याशी एकरूप व्हायला सुरुवात होईल. इथं म्हणलं आहे आत्मानुसंधान ज्याला आपण म्हणतो ते आत्मानुसंधान असलं पाहिजे. म्हणून सदा हा शब्द त्या ठिकाणी वापरला. कधीतरी काहीतरी करावं आणि कधीतरी काहीतरी उपासनेचं काहीतरी इकडं तिकडं काहीतरी आपल्या ज्या उड्या मारणं आपण ज्याला म्हणतो, बागडणं ज्याला आपण आपले सद्गुरू म्हणतात की त्याला बागडणं आहे.
थोडंसं कुठंतरी तीर्थयात्रा करायच्या, थोडीशी उपासना करायची, कुठंतरी श्रवणाला थोडंसं जायचं. आणि ती सगळी लुट्टूपुट्टूची लढाई. जसं लहान पोरांचं खेळणी असतात, लहान पोरांची सगळी नवरा नवरी असतात, त्यांचं घर असतं, त्यांचं जेवणावळी घडत असतात, पण त्याच मर्यादितच असतात. ती जेवणावळी खरी नाही, ती नवरा नवरी खरी नाही, त्यातल्या लढायाही खरी नाही, त्यातली भांडणंही खरी नाही. या सगळ्या गोष्टीचा विचार जेव्हा होईल तेव्हा आपण या बागडण्यापासून बाजूला जाऊ आणि खऱ्या विचारापर्यंत पोहोचू. जगाशी घडणाऱ्या घडामोडीशी आपण जोपर्यंत एकरूप आहोत तोपर्यंत माझा अहंकार टिकूनच राहणार आहे. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती ज्याला आपण म्हणतो ती होणं अशक्य आहे. आणि यासाठी म्हणलेलं आहे की सदा शब्द वापरलेला आहे. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली बोलतात, नित्य नेम नामी. नित्य नेम केलेला असला पाहिजे. म्हणजे जो नित्य असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या ठिकाणी माझा नेम असला पाहिजे. नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ. असा दुर्लभ प्राणी आहे, आपल्याला दुर्लभ लोक आहे. मनुष्याना सहस्रेषु कश्चित दती सिद्ध. हे शब्द वापरलाय, भगवद्गीता वापरते. लाखोतून एखादा व्यक्ती असते की ती नित्य नेम करत असते. नित्य नेम करणं फार कठीण असतं बरं का. या रोजच्या प्रवचनावरून आपल्याला लक्षात येतं की रोज प्रवचनं ऐकायची आणि करायची, या सगळ्या गोष्टी दोन्ही कठीणच आहेत. तशा रोज करायच्या म्हणजे तसा नित्य नेम पाळणं फार अवघड असतं. म्हणून त्यामध्ये खंड पडू देऊ नये. भगवंताला प्राधान्य द्यावं. अगोदर भगवंत आणि मग नंतर सगळा प्रपंच आणि जग, या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. म्हणून भगवंत या शब्दाचा अर्थ आहे माझ्या आत्मस्वरूपाशी मी नातं तोडून चालणार नाही. मुळात त्याच्याशी नातं आहेच आणि नाळ जुळलेली आहे. जशी आईची बाळाशी नाळ जुळलेली असते ना, तेवढी बाबाची नसते. कारण आईच्या गर्भातून ते बाळ नाळेला पकडून जन्माला आलेलं असतं. नाळ कापावी लागते. आता ही कापलेली नाळ ही तात्पुरती असते, ही विलगत असते. पण तसाच मी सुद्धा जन्माला आलो तेव्हा माझी ईश्वरापासूनची नाळ कापली गेलेली आहे. पण कापली गेलेली असली तर त्याचं नाही, माझं जे गुणसूत्र जे आहेत त्याला आपण DNA म्हणतो, समान आहे तो. आणि त्यामुळे समान असलेलं गुणसूत्र मला त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागणार नाही. खरी गोष्ट आहे की ज्याच्याशी माझा कधीच संबंध नव्हता जन्मोजन्मी, तो संबंध मी प्रस्थापित करण्याच्या नादाला लागतो. खरा संबंध तो नाहीच. आणि खरा संबंध नसताना जोडायला जातो, म्हणून मला प्रपंच करताना त्रास होतो. नाती सांभाळताना माझी कसरत होते. माझ्या आतल्या अंतःकरणातल्या उलाढाली मला अस्वस्थ करतात. याचं कारण आहे मी त्याच्याशी लगट करायला जातो ज्याच्याशी माझं जुळत नाही. आणि ज्याच्याशी माझं जुळतं ते तत्व माझ्या जवळ आहे हे कधी कळेल तर सदा त्याशी काय म्हणलेला शब्द वापरलेला आहे, युजनेमं सदात्मानम. आणि नियत मानस, असं संयमित मन करून इंद्रिय मनाला वश ठेवून जर सतत लक्ष ठेवून जर आपण राहिलो तर त्यामध्ये खंड पडू देऊ नये. म्हणून म्हटलेलं आहे त्याला प्राधान्य क्रम द्यायला पाहिजे. तुकोबा म्हणतात ना, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती. सदा, हा शब्द, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. हे शब्द जे आहेत हा सदा शब्द तुकोबाई टाकतात. म्हणून आत्मानुसंधानात राहावं. अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. सतत शकुनामध्ये असलेला तो लाभ जो आहे ना, तो लाभ पाहायला अवघे हृदयी देवाचे चिंतन. हे जर म्हणतात की जशी आई घरातली काम करत असताना सुद्धा आपल्या मुलाकडलं लक्ष विसरत नाही बरं काय. किती मोठी आई काम करू दे, उलाढाली करते दिवसभर, पण आपल्या मुलाकडे असणारं लक्ष विसरत नाही. किंवा एखादी पतिव्रता जी असते ती पती वाचून वेगळी होत नाही, तिचं मन वेगळं नसतं. माऊलींची एक उभी आहे ना, पतिव्रतेचे हृदय जैसे न स्पर्शे. काय म्हणतात, पती वाचून न स्पर्शे. पहिल्याच अध्यायामध्ये उभी आलेल्या आहे. पतिव्रतेचा शब्दाचा अर्थ असा आहे की तिचं हृदय पती वाचून मनात विचारच करत नाही. किंवा एखादा कृपण आहे तो फक्त धनाचाच विचार करतो. एखादा व्यसनी आहे रात्रंदिवस त्या व्यसनाचाच विचार करतो. किती उदाहरण आहेत बघा. बाळापासून स्वतःला जरासुद्धा विलग्न करणारी आई
पतीपासून दुसरा विचार न करणारी पतिव्रता, व्यसनाशिवाय दुसरा विचार न करणारा एखादा व्यसनी किंवा एखादा लोभी जो आपल्या धनावर सारखं लक्ष ठेवून असतो, कसं वाढेल त्यामध्ये, का वाढत नाही, वाढवायसाठी काय करायला पाहिजे याचा जसा विचार करतो तसा आत्मानुसंधानामध्ये विचार असणं फार गरजेचं आहे. हे भगवंताशी मला कसं एकरूप होईल याचा विचार करायला पाहिजे आणि तसं परमात्म्याशी जडून राहावं. म्हणून आपल्याकडल्या अलीकडील संतांनी आपल्याला त्या जडून त्याच्याशी एकवटण्यासाठी, त्याच्याशा कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी एक आपल्याला साधन दिलेलं आहे. आलंबन म्हणतो आपण त्याला, आणि ते आहे नाम. नामामुळं आपली लिंक जोडली जाते, आपण जोडलं जातो त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतो, आपलं कनेक्शन तुटत नाही. फार सुंदर असं नामाचं एक साधन आहे की त्या नामामुळं आपण त्याच्याशी एकरूप होतो. त्यामुळं तशी आपल्या शरीराला, मनाला आपण सवयच लावून घ्यावी आणि त्यामध्ये सहजता यावी. शरीर असंच करत राहावं की त्याबद्दल अनुसंधानामध्ये ते टिकल अशा शरीराच्या सवयी असाव्यात. मनाच्या अशा सवयी असाव्यात की ज्यामुळं भगवंताशी जुळवून घेणं, भगवंताच्या सहवासात राहणं, संतांच्या सहवासात राहणं ह्या मनाला सवयी लावून घ्यायला पाहिजेत. यासाठी नामासारखं मोठं चांगलं साधन दुसरं नाही आहे. आणखीन एक साधन असं आहे जे साधन आपल्याला करता येण्यासारखं, बरं काय. कारण बऱ्याच वेळा संतांचा संग पकडणे, सत्संगतीमध्ये जाणं, कुठंतरी कीर्तन प्रवचनामध्येच्या संगतीमध्ये जाणं, ह्या गोष्टी आहेत, पण त्या कशा आहेत, विरळा आहेत. त्याला खूप काहीतरी प्रयत्न करावे लागतात आणि ते प्रयत्न करून ते साध्य होण्यासारखं आहे. न प्रयत्न करता अगदी घर बसल्या मिळणारं साधन तेच योग्य असतं. ते म्हणजे आपल्या शरीराला आणि मनाला तशी सवय लावून घ्यावी. आणि काय करावं तर संतांची जी वचनं आहेत, श्रुतीची जी वचनं आहेत, भगवद्गीतेची जी वचनं आहेत, त्यांच्या संगतीमध्ये राहावं. त्यांची संगत कशी प्राप्त होईल तर त्याचा उच्चार करणं, त्याचा अभ्यास करणं, स्वाध्याय करणं आपण म्हणतो, नेहमी चिंतनात राहणं तत्वचिंतनामध्ये, आणि नाम घेणं. त्याबरोबर दोन गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. यांच्या स्वतःवर आपल्यावरती अवलंबून आहेत. फक्त इच्छाशक्तीचा गरज आहे. ती इच्छाशक्ती वापरली की तत्वचिंतन आणि तत्वचिंतनाचं साकार रूप, जर आपण म्हणूया की जे तत्वाला पकडू शकतं, ते तत्वाला पकडू शकणारं म्हणजे संतांची वचनं. आणि दुसरी गोष्ट त्या तत्वाची ओळख करून देणारी संतांची वचनं आणि त्याच तत्वाशी एकरूप करून जोडून देणारं नाम. या दोन गोष्टी जर आपण फॉलो करायला लागलो रोजच्या याला, म्हणून वळण लावायला पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात ना, अनेक दुसरे मज नाही आता, नेमी या चित्तापासून या. हा नियम आहे त्यांचा. माझा आता दुसरा अनेक दुसरे मज नाही आता, नेमी या चित्तापासून या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. तिन्ही अवस्था त्यांनी सांभाळल्यात, बरं काय. या तिन्ही अवस्थेमध्येच त्याला पकडून ठेवला. जागृती स्वप्नी पांडुरंग. आणि पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही दुजा. तुका म्हणे नेत्री केरी ओळखन, तटस्थ ते ध्यान विटेवरी. सुंदर अभंग आहे, फार सुंदर अभंग आहे. सुरुवातीचे असे आहे बघा, अनेक दुसरे मज नाही आता. तुकारामांच्या गाथेमध्ये आपल्याला सापडेल. याची सुरुवात अशी असल्यामुळं अनुक्रमणिकेमध्ये जाऊन तुम्ही त्याचा विचार बघा, करा. अनेक दुसरे नाही मज नाही आता. ही अवस्था आपल्याला जशी तुकोबांना आलेली होती भंडारा डोंगरावरती, संसार सांभाळत, मुलं सांभाळत, ही अवस्था त्यांनी प्राप्त करून घेतलेल्या आहेत. त्यामुळे या अवस्थेतून शेवटी निर्वाण आणि परमाम शांतीला आपण प्राप्त होऊ शकतो, असं भगवत वचन आहे. त्यामुळं शरीर, घर, नाती या जडत्वाशी असणारं जे ममत्व आहे, नातं जे आहे आपलं तुटून जातं. शरीर, घर आणि नाती आम्हाला नेहमी जकडून ठेवणारे हे 2-3 सापळे आहेत. कायम लक्षात ठेवायचं. शरीर जकडून ठेवतं. शरीरापलीकडे विचारच सुचत नाही. माझं आजार, माझं शरीर, माझी शरीराची ठेवण, त्या शरीराला सजवण्यासाठी लागणारे कपडे आणि अलंकार, त्याचा खाऊ, त्याचे भोग, त्यासाठी कुठं जायचं, काय करायचं याचे विचार, हे शरीराचे विचार. माझं घर आणि मला त्यामध्ये असणारे घराला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि माझी कुटुंबीय नाती,
या सगळ्या भोवती जीव असा जकडून आणि बांधून साखळदंडानं बांधून घेतल्यासारखा राहत असतो. आणि या सगळ्या गोष्टी त्याला त्याच्याकडे खेचत असतात. बरं, त्या खेचणाऱ्या गोष्टीला मी पकडलेला आहे. बरं काय, खेचणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यामध्ये दोष नाही आहे, तर ज्यानं त्याला पकडलंय तो दोषी आहे आणि तो जीव आहे. जीवानं त्याला पकडलाय, जो रोग त्याला खेचतो. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आपण पुन्हा पुन्हा बघतोय, दाईन ओनली इज द हँड दॅट होल्ड्स द रोप दाय, काय वरती पुढं आहे मला तर आठवण झाले, मागच्या वेळा बोललो होतो चिंतनामध्ये कुठेतरी असेल ते. तर जो रोप दाईन ओनली इज द हँड दॅट होल्ड्स द रोप, जो रोप तुला ओढतो ना त्यालाच तू पकडलेला आहेस. मग लेट इट, काय म्हटलेलं आहे, सोडून देतो आणि तुझा शोक थांबव. सीज लॅमेंट शब्द वापरलेला आहे की तू तुझा शोक थांबव आणि बघ, मग तू मोकळा असलेल्याची तुला जाणीव व्हायला लागेल. म्हणजे खरी गोष्ट तिथंच आहे. तूच पकडलंस शरीराला, तूच पकडलंस नात्यांना, तूच तुझ्या घरातल्या इतर सगळ्या गोष्टींना पकडून ठेवलंस आणि मला घर खेचतं, मला शरीर खेचतं, माझी नाती खेचतात असा आरोप करतोस तू. हा आरोप तुला कशामुळं, या भ्रामिक किंवा भ्रांतीमुळं आहे. आणि ती भ्रांती आपण टाकली, कसली भ्रांती आहे, तर शरीर सत्य आहे, खरं आहे, ही भ्रांती आहे. नंतर देहभ्रांती म्हणतो आपण, जग खरं आहे, भ्रांती खरी आहे त्याची, जग सत्यत्वाची भ्रांती, त्यामुळे नाती खरी वाटतात. या सगळ्या गोष्टीतून जेव्हा तू स्वतःला बाहेर काढशील तेव्हा तुला परमशांतीचा लाभ व्हायला लागेल. माऊलीने मागच्या 306वीचा विचार मागच्या याच्यामध्ये आपण केला होता बघा. असा हा योगी जो आहे, ज्याला कुंडलिनी शक्तीच्या द्वारे नवजीवन प्राप्त झालेलं आहे, आणि हे नवजीवन त्याच्याकडे खूप सिद्धी आहे, पण त्या सिद्धीला तो कमी लेखतो. कारण त्या सिद्धींच्या पेक्षा महासिद्धी जी आहे, त्या महासिद्धीची कशी ओळख होईल आणि ते माझ्याजवळ तत्व कसं राहील याचा तो त्या साधनाद्वारे विचार करतो. त्यामुळे पंचमहाभूताचा ते म्हणतात पडदा फाडतो आणि शिव आणि शक्तीचं मिलन होतं. जी शक्ती आहे कुंडलिनी, ती कुंडलिनी नंतर कुणाशी जाऊन होते, एकरूप होते, तर परमतत्वाशी एकरूप होते. आणि त्याला म्हणतात मग जीवाचं आणि शिवाचं मिलन झालं आणि त्या एकरूपतेत म्हणतात काय, गगनासकट आटे समरसी तेथे. त्या ब्रह्मरंध्रातील आकाशासह कसलंही असत नसते अशी ब्रह्मवस्तूच त्याचं असणे पण कळायला लागतो. त्याच्याशी तो समरस होतो. तो महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहीशी होय जटे, तेत गगनासकट आटे समरसी तिये. अशी काल 306 नंबरच्या ओळीवरती आपण चिंतनाची समाप्ती केलेली होती. तीच चिंतन अजून आता आपण कंटिन्यू करायला लागलेलं आहे. निर्वाण परमाम मन संयम नियत मानसा या शब्दांचे उपयोग करत, त्याचाच विचार करत ह्या ओव्या घेत आपण पुढे लागलोय. 307 नंबरची ओवी. पै मेघाचिनी मुखी निवडला, समुद्र का ओगी पडिला, तो मागुता जैसा आला आपण पया. आता वर्णन करायला चालू आहे बघा की 307 मध्ये की अशी निर्वाण परम शांती ज्याला प्राप्त झालेली आहे भगवत कृपेनं, त्याला परत काय प्राप्त करायचं काही शिल्लक राहत नाही. म्हणजे हा जो आहे निर्मितीच्या पाठीमागं तो लागत नाही मग, कारण निर्माता त्याच्याकडे असतो. आणि निर्माता ज्याच्याकडे आहे तो जगाचा मालक होतो, ब्रह्मांडाचा मालक होतो. आणि ब्रह्मांडातल्या वस्तूबद्दल तो अभिलाषा ठेवत नाही. मग ती फुटकळ वस्तू असतात. अखंड ब्रह्मांड जर त्याच्या मालकीचं असेल तर त्या ब्रह्मांडातल्या एखाद्या साध्यासुद्धा गोष्टीबद्दल तो कशी इच्छा ठेवेल, ठेवणार नाही. म्हणून त्याला काही प्राप्त करावं अशी गोष्ट शिल्लक राहत नाही. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे आता काय बघा, तर मेघाचिनी मुखी निवडिला, सागराचे पाणी हे मेघाच्या रूपानं समुद्र का ओघी पडला. सागराचं पाणी कुठे येतं, मेघाचं पाणी मेघातून येतं. आणि समुद्रात मजा काय मध्ये, समुद्राचं सागराचे पाणी मेघाच्या रूपानं वेगळं झाल्यासारखं वाटतं, पण खऱ्या अर्थानं ते नदीच्या प्रभावातून, ओढ्या नाल्याच्या प्रभावातून जसं परत सागराशीच जातं ना. त्यामुळे मेघातलं पाणी आणि सागरातलं पाणी असा भेद करता येईल का, माऊली म्हणतात. आणि सागर आणि मेघ हे पाणी एकच आहे ना. आणि सागर आणि मेघ या उपाधी आहेत.
मेघ बाजूला काढला, सागर बाजूला काढला, तर पाणीच फक्त शिल्लक राहतं. एकच शिल्लक राहतं तत्व. आणि एकच तत्व, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी माऊली बोलतात. याचा अर्थ एकच ते आहे. फक्त सागर आणि ही जी ओघ आहेत, तसे सागर मेघाच्या रूपात क्षणिक वेगळा दिसतो, थोडासा वेगळा दिसतो, आणि परत नदीच्या प्रवाहातून तो परत सागराशी एकरूप होतो. मागच्या वेळेस आपण सुंदर अभंग तुकोबांचा पाहिला होता. त्याच्यावरती काहींनी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत. क्षरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपण अशी. उपाधीच्या साथीचा आपण विचार चालू केला होता. आणि हा क्षरला सागर म्हणजे सागर आटतो. क्षरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपण असे. मधली जी मेघाची आणि ढगांची उपाधी आहे ती नुसतीच आहे. बाष्पीभवन होतं आणि त्याचे ढग होतात, ते मेघाचं सागराचंच पाणी आहे. सागर जेव्हा त्याचा क्षय होतो तेव्हा क्षरला सागर, जेव्हा सागराचा क्षय होतो त्यामुळे ते वेगात जातं. मेघातलं पाणी परत दुसरी उपाधी धारण करतं. पहिली मेघाची उपाधी, दुसरी नद्या ओढ्या नाल्यांची उपाधी, तिसरी नद्यांची उपाधी, अशा सगळ्या उपाध्या घेऊन परत आणि कुठे जातं? समुद्राशी जातं. क्षरला सागर गंगा ओगी मिळे, आपणची खेळे आपणाशी. कोण खेळते कुणाशी? पाणीच पाण्याशी खेळतं. हे एकमेव तत्व आहे ना, हे सृष्टीतलं सगळं तत्व असं एकमेकाशी खेळत असतं. ते कधी जीव म्हणून सृष्टीतल्या वस्तू बनून, कधी झाड, कधी पाणी, कधी सूर्य चंद्र, हे सगळे टेकडी दऱ्या ह्यांच्याशी ते खेळतं. अशी एकरूपता त्या तत्वामध्ये आहे. त्यामुळे ते तत्व वेगळं नाही. म्हणून ते माऊली म्हणतात मेघाची मुखी निवडला. ते मेघाच्या स्वरूपानं क्षणिक वेगळं झाल्यासारखं वाटतं, पण समुद्र हा ओघी पडला. ओघाच्या द्वारे, प्रवाहाच्या द्वारे, नदीच्या प्रवाहाच्या द्वारे परत तो मागुता जैसा आला आपण पया, तसं मागून पुन्हा आपणच आपल्याकडे आला. तशी कुंडलिनी कुठून कुठे गेली, तिची निर्मिती आहे, किंवा ती माझ्याकडलं जीव नावाचं तत्व आहे. आता जरा कुंडलिनीचा विचार थोडासा आपण जर बाजूला ठेवला तर इथं मिलन जे सांगितलंय हे जीवाशिवाचं मिलन सांगितलंय. इथं शिव शक्ती जो शब्द वापरला तो शक्ती हे जीवासाठी वापरलेला शब्द आहे, आणि शिव हा शब्द ब्रह्मतत्वासाठी वापरलेला आहे. जीवाशिवाचं मिलन म्हणजे शिवशक्तीचं मिलन. ते म्हणतात ते त्यांची ताटातूट झालीच नव्हती. माऊलींना तेच सांगायचं आहे. आता 307 मूवीमधून त्यांची ताटातूट नव्हतीच, म्हणून ताटातूट झाल्यासारखं वाटलं. कशी? तर सागरातलं पाणी मेघात जाऊन मिळालं म्हणून ते तुटलं का काय? नाही. किंवा मेघातलं पाणी नद्यामध्ये आलं, तुटलं की काय? नाही. का? तर नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळाल्या. त्यामुळे कोण कुणाशी खेळतंय? आपणची खेळे आपणाशी. तुकाराम महाराज बरोबर बोलतात, क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणाशी. तसा फार सुंदर अभंग आहे तो. तर त्या ठिकाणी इथे एक वर्णन जे माऊली सांगतात तसंच आहे की त्याच्या उपाधी सांगतात. आणि उपाधी संपली ना, म्हणजे सागरानं घेतलेली एक उपाधी आहे, नंतर मेघाची उपाधी आहे, नंतर नद्यांची उपाधी आहे. या सगळ्या उपाध्यातून जेव्हा पाणी बाहेर पडतं ना, त्यावेळी ते त्याच्याशी जीवन मिळतं, परत मिळण्याची फक्त गोष्ट होते. त्यामुळे निर्विकल्प स्थिती, एक दोन गोष्टी सांगितल्या आहेत बघा वेदांतानं. एक निर्विकल्प स्थिती आणि एक निर्विकल्प बोध. ह्या दोन गोष्टी आहेत. म्हणजे अगोदर जीव हा साधनेच्या रूपानं साधना काहीतरी करत असतो आणि एखाद्या स्थितीपर्यंत येतो नामातून ध्यानातून. ती स्थिती म्हणजे निर्विकल्प स्थिती. परंतु हळूहळू त्या साधनेचं पराकोटीला जेव्हा साधना जाते, साधनेचा एक शेवटचा स्तराला ती पोचते, त्यावेळी ती बोधामध्ये रूपांतरित होते. म्हणजे स्थिती राहत नाही, तर ती बोधामध्ये राहते. म्हणजे बोध प्रकट होतो, त्याला निर्विकल्प बोध म्हटलेला आहे. त्यामुळे निर्विकल्प बोध जेव्हा होतो तेव्हाच निर्वाण परमाम शांती जो शब्द वापरला त्यावेळी खरा होतो तो. म्हणजे ही निर्वाण शांती जी आहे ही शांती शेवटच्या मिलनामध्ये जाते. नदी खरंच जाऊन समुद्राशी एकरूप झाली ना तर तिला शांतीची प्राप्ती होते. आता शांतीची प्राप्ती व्हायला काही उपाध्या ओलांडाव्या लागल्या तिला, पण शांतीची प्राप्ती झाली. नंतर खळखळ संपली, वाहन संपलं, उथळपणा संपला, गडूळपणा संपला. आणखीन काय काय लोकांच्याकडून होणाऱ्या त्यामध्ये ज्या गोष्टी घडायच्या, नदीमाल्यामध्ये काय धुतलं जायचं संपलं, कारण समुद्राशी एकरूप झाले. तिचा
चव सुद्धा बदलली, ती खारट झाली. खारट झाली म्हणजे समुद्र आहे जसा तसं झालं. खारट झाली शब्दाचा अर्थ परत उपाधी होईल. जसा समुद्र आहे तसं झालं. उपाध्या सोडल्या ना, नाव सोडलं, गडूळपणा सोडला, खळखळाट सोडला. किती सुंदर विचार आहे बघा. तसंच मी माझ्या गळ्यात अडकून ठेवलेलं, स्वतःहून अडकून घेतलेलं पदवी, अहंकार या गोष्टी, मी कुणाला तरी कोणतरी लागतो, मामा, काका, ह्या सगळ्या उपाध्या आहेत. ह्या उपाध्या जेव्हा मी टाकेन तेव्हाच मी नदी आहे, मी तर समुद्राशी मी एकरूप होईल. म्हणून इथं निर्विकल्प बोध हा शब्द जो वापरला तो त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आहे. म्हणून प्रपंचाच्या आसक्तीतून सुटलेलं मन जे असतं ते शांतीला प्राप्त होतं. या दृष्टांतावरून मेघ आणि समुद्र यांच्या दृष्टांतावरून आपल्या लक्षात यायला लागेल. अजूनही चिंतन करायला हरकत नाही बरं काय, नदी आणि समुद्राच्या दृष्टांताचं पुन्हाही आपण करू. आता आपण ती ओवीपुरतं मर्यादित आहे म्हणून थांबलोय आपण, पण आता थोडंसं बोलून गेलो आपण. त्याचा गढूळपणा, त्याचा खळखळाट, त्याचा उथळपणा आणि त्याची नामं नदीची सगळी संपतात. म्हणूनच ती एकरूप होते, अन्यथा होणार नाही. म्हणून त्यावर चिंतन करण्यासारखं आहे. म्हणून प्रपंचाच्या आसक्तीतून सुटलेलं मन जे आहे ते शांती प्राप्त करतं. यालाच नैष्टिक शांती म्हटलेलं आहे बरं काय. 5व्या अध्यायामध्ये नैष्टिक शांती प्राप्त होते असं वर्णन 5व्या अध्यायामध्ये आपण बघितलंय. 9व्या अध्यायामध्ये आहे शाश्वत शांती. क्षिप्रम भौती धर्म, मला वाटतं तो श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये शाश्वत शांती निगच्छ शब्द वापरलेला आहे. त्याला शाश्वत शांतीचा प्राप्ती होते. 18व्या अध्यायामध्ये म्हणतात तत्प्रसादात पराम शांती स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. सगळीकडे तेच आहे, त्याचाच उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. तर त्याला ह्या सगळ्या विषयजन्य किंवा इंद्रियजन्य नसलेली ही शांती आहे बरं का. विषयजन्य म्हणजे विषयातून प्राप्त होणारा थोडा वेळचा आराम, त्याला विषय सुखातून प्राप्त होणारा थोडा आराम, ही सुद्धा एक प्रकारची थोडी शांतीच आहे. पण ती कारण रूपाने आहे, त्याला पाठीमागं कारण आहे. दुसरी आहे इंद्रियजन्य. इंद्रियांना जेव्हा काहीतरी एखाद्या भोगाचं सुख प्राप्त होतं त्यावेळी सुद्धा शांती वाटत असते. पण ही शांती ती नव्हे, कारण ही शांती जाणार आहे. म्हणजे विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. इंद्रियजन्य सुखापासून आपल्याला सुख कायमचं टिकणार नाही. पण हे इंद्रियजन्य विषयजन्य नसलेली ही शांती आहे. त्याला नैष्टिक किंवा निर्वाण परमाम शांती असा शब्दप्रयोग माऊली वापरतात. त्यामुळे इथं म्हणतात मेघाचिनी मुखी निवडेला समुद्र का ओघी पडेला. मेघाचिनी मुखी, मुखी म्हणजे मेघाच्या रूपाने, निवडला म्हणजे वेगळा झाल्यासारखा वाटतो. समुद्र का ओघी पडला म्हणजे समुद्र ह्या काय करतो, नदीच्या प्रवाहातून म्हणजे वेगळा झाल्यासारखा वाटतो समुद्र. तर तसं होत नाही. समुद्र तो मागुता जैसा आला आपण पया. शेवटी ते नदी नालेतून ओघांच्या द्वारे मागुता म्हणजे पुन्हा पुन्हा जसा परत आला तसाच आपल्याला ही जीवाशिवाची जी जोड लागलेली आहे, एकरूपता आहे. एकरूपता मूळची होती, पण काही कारणामुळं ती त्यांच्यामध्ये ताटातूट झालेली असते. 308 नंबरची ओवी. तेवी पिंडाचे नेमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तेशे पंडुकुमारा. अर्जुना, पंडुकुमारा शब्द अर्जुनाला वापरलेला आहे. देहाशी असलेले आलेल्या संबंधाचे निमित्त होऊन पिंड शब्द वापरले ना, पिंडाची निमिषे, निमित्त, मिशे म्हणजे निमित्त. देहाशी असलेल्या संबंधाचे निमित्त होऊन जे जीवात्म्याने म्हणजे पदी पद प्रवेशे जीवदशेत प्रवेश केला. कोणी जीवात्म्याने जरी जीवदशेत प्रवेश केला असला असं जरी वाटलं असलं तरी वरच्या दृष्टांताप्रमाणे म्हणजे सागराशी एकरूप होणाऱ्या नदीप्रमाणे तो ब्रह्मपदाशी एकरूप होतो. मूळचाच आहे त्यांचं ऐक्य बरं का. हे ऐक्य मूळचं ऐक्य आहे. आणि हे मूळचं ऐक्य फक्त ऐक्य नाही आणि ऐक्य झालं अशी एक शास्त्राची भाषा फक्त वापरलेली आहे. म्हणजे साधनेनं ते झालं असं होतंय. वास्तविक साधना हे त्याचं निमित्त आहे. इथं म्हणतात ना, देहाच्या असलेल्या संबंधाचं निमित्त होऊन तो काय निमित्त झालं होतं, तर देहाच्या बांधुडी पडिजे सुखदुःखाच्या सागरी बुडिजे मग सुखी सुखरूपा घडीजे माझी या अंगा. काय म्हणतात, देहाच्या बांधोडी न पडिजे, देहाच्या नादाला लागू नकोस, त्याच्या कैचीत सापडू नकोस.
सुखदुःखाच्या सागरीनं बुडी जे, या सुखदुःखांना समत्व करून दे, त्यांच्यात बुडत जाऊ नकोस. बुडणं म्हणजे सुख आणि दुःखाला खरं मानणं, खरं मानू नकोस. मग सुखी सुखरूपा घडीजे माझी या अंगा. माऊलीची किती सुंदर उभी आहे बघा. काय म्हणतात ते, कुठल्या अध्यायामध्ये बघा, आपल्याला थोडीशी जिज्ञासा असेल तर कुठल्या ओवी आहे ती, कशी सुरुवात आहे. तू देहाच्या बांधोडी न पडिजे, सुखदुःखाच्या सागरी न बुडीजे, सुखी सुखरूपा घडीजे माझी या अंगा. सुखानं माझ्याशी सरळ सहजपणाने माझ्याशी ऐक्य होतं. तू सुखदुःखाशी एकरूप झालास की तुला परत त्याचा जो विकार आहे ते तुला प्राप्त होतील. इथं म्हणतात देहाशी असलेल्या संबंधाचं निमित्त होऊन जीवात्म्यानं काय केलेलं असतं, जीवदशेत प्रवेश केलेला असतो. जीवाला जीव परत कुणामुळे येतं, देहामुळे. देहाची संगत केल्यामुळं त्याला जीवत्व प्राप्त झालं. आता हे जीवत्व संपलं तर तो मूळचं आहे की आहे तसं होतं. कसं सागराचं आणि नदीचं मूळचं ऐक्य आहे तसंच होतं. आणि नदीप्रमाणे तो एकत्व होय तैसे पंडूक मारा. अर्जुना, परत त्याचे एकत्व झाल्यासारखं वाटतं. खरं पाहता ते मूळचंच ऐक्य आहे. त्यामुळे जीवात्म्याची जीवदशा ही देह संबंधानं असते. देहाची मधली उपाधी जी आहे ना, ही देहाच्या मधल्या उपाधीमुळं जीवदशा प्राप्त होते. म्हणजे सागर नदीप्रमाणे मात्र त्याची ऐक्य जे आहे ते मूळचं आहे. त्यामुळे माऊली सुद्धा म्हणतात, आपण मागच्या वेळेला एक ओवी घेतली होती, जैसा किडाणाचा दोष जाये आणि पंधरे तिची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. काय झालं, संकल्प कुठनं निर्माण होतात, जीवदशेतून निर्माण होतात. जीवदिशा संपली की संकल्प संपतात. आणि संकल्प संपलं की मध्ये मग काय होतं, किडाणाचा दोष जाय, हिनकसपणा सोन्यातला गेला की पंधरे तिची होय. ते बरोबर 16ने होतं. म्हणजे बरोबर 24 कॅरेटचं सोनं आपल्याला मिळायला लागतं. हिनकसपणा काढला की आपल्याला बनवावं लागलं का ते सोनं 24 कॅरेटचं, नाही होतंच. मग 24 कॅरेटचं का जाणवत नव्हतं, तर त्यामध्ये हिनकसपणा होता म्हणून. जीव आणि शिव ही दोन वेगळे आहेत का, नाहीत. पण त्यानं देहाशी संबंध केला. देह हा हिनकसपणा आहे त्यातला, खरा गोष्ट ती आहे. किंवा जीवदशा ही हिनकसपणा त्यातला आहे. जेव्हा जीवदशा निघून जाते तेव्हा बरोबर त्यांचं ऐक्य होते. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. सद्गुरूचं वचन, शास्त्रांच्या वचनानं इतका परिणाम झाला की माझा जीवपणा झाला गेला, असं तुकोबा त्यामध्ये म्हणतात. त्यामुळं आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या दोघात जीव आणि ब्रह्म यांचं मूळचं ऐक्य आहे. कारण मागच्या वेळी आपण एक दृष्टांत घेतला होता, पत्रिका जुळते आणि 36 गुण जुळतात, ते जीवाचे आणि ब्रह्माचे जुळतात, देहाचे नाही. आपण लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. माझं प्रपंचाशी जुळत नाही, माझं नात्याशी जुळत नाही, तर माझं जीवाशी जुळतं. त्यामुळे जीवाशी जुळून जीवानं काय करावं, जीवाशी जुळवून नव्हे तर जीवाने शहाणपण करावा, जवळच असलेल्या ब्रह्माशी जुळवून घ्यावं. लांब जाऊन त्या प्रपंचाशी कशाला झुंजायला जायचं आणि जखमी होऊन तिथनं यायचं. इथं सुख आहे, सुखरूपा घडी जे माझी अंगा, असं माऊली एका ओवीमध्ये वापरतात ना शब्द. सुखानं जुळायचा आणि इथं दुःखानं एकरूप व्हायला आपण जातो. कारण आपली जोडीच जमत नाही ना. 36 गुण जुळतात असा शब्द आपण वापरतो ना मुला मुलींची लग्न ठरवताना, तसं आहे. त्यामुळं जीवदशेने जे आलेलं दैन्य आहे ते संपून जातं आणि त्याला रिकामपणेची जाणीव होते, त्याला मुक्त झालेल्याची जाणीव होते. म्हणून म्हटलेलं आहे, देवी पिंडाची निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पंडूक मारा. समजलं असेल आता आपल्याला. पदी पद प्रवेश शब्द आहे बघा. पदी म्हणजे जीवात्म्याने जरी जीवदशेमध्ये प्रवेश केला, पद प्रवेशे, पदी पद प्रवेशे, जीवानं जीवदशेमध्ये प्रवेश केला असला तरी ते एकत्व जे आहे म्हणजे कुणासारखं, ते एकत्व म्हणजे सागर आणि नदीसारखं ते जीव ब्रह्मपदाशी तो एकरूप होतो. आता दुजे घन होते की एकच ही ऐते, ऐशी विवंचने पुरते उरेच ना. आता काय बोलायलाच नको. आता वेगळे पण होतं, काय एकरूपता होती पूर्वीचीच होती. हे जे आता आहे ना चर्चा, विवंचना, ही चर्चा करायला कोण उरतच नाही.
कोणी चर्चा करायची आता आम्ही दोघं वेगवेगळे होतो का, आम्ही एक होतो का, काहीच नाही चर्चा. ते जेव्हा एकरूप होतात तेव्हा नदी आणि सागर बोलत बसतील काय, तुझं पाणी माझं पाणी, इकडं पाणी तिकडं पाणी, काही बोलणार नाहीत. तू गोड होतीस मी खारड होतो, काहीच नाही. सगळे समुद्राचे गुण एकदम एका क्षणात ती आपलंसं करून नदी घेते. त्यामुळं नदी म्हणायला नावच उरत नाही. दूधगंगा, वेदगंगा, पंचगंगा, आणखी कुठल्या गोदावरी, नर्मदा, ह्या नद्या शिल्लकच नावाला राहत नाहीत ना. त्यांच्यातला जी लक्षणं तिथं होती नदी असताना, ती लक्षणं पण संपून जातात आणि एकच लक्षण शिल्लक राहत आहे, ते म्हणजे कोणतं? अद्वैत. अद्वैतच शिल्लक राहतं, कारण द्वैत संपून जातं. माऊली म्हणतात आता दुजे हन होते, वेगळेपण जे होतं आता ती एकरूपता, मग ती एकची ही ऐते. एकची म्हणजे एकरूपता, ती ऐते म्हणजे पूर्वीची होती अशी ही विवंचने पुरते. चर्चा करावया सुद्धा विवंचने पुरते, उरेची ना, कोणी उरत नाही त्याची चर्चा करायला सुद्धा. कारण द्वैत गेल्यानं अद्वैतच सिद्ध होतं आणि आपल्याला आपलं एकरूप आपल्याशी झालो असं वाटत असतं. जरासं या ओवीचा विचार थोडासा विस्ताराने करावा लागणार आहे आपल्याला, थोडासा आपल्याला. कारण आपणच आपल्या जवळ थांबत असतो. मध्ये अगोदर सागराचं उदाहरण जे दिलं आणि नदीच्या सागराचं आणि नदीचं सागराचं उदाहरण जे दिलेलं आहे, त्यांच्याशी जी एकरूपता आहे ती एकरूपता लांबची नसते. उदाहरण, एखाद्यानं आपल्या सावलीला जाऊन पकडावं, सावली पकडता येते काय सांगा बघू? नाही पकडता येत. आपल्याला ही जी गोष्ट आहे ती पकडता येत नाही. आपली सावली आपल्याला पकडता येणार नाही, कारण आपण जरासं चिंतन यामध्ये केलं तर लक्षात येईल की सावली ही पुढच्या विरुद्ध दिशेला असते आणि ज्या प्रकाशामुळे ती सावली पडलेली असते तो प्रकाश एका बाजूला असतो. मध्ये असते ना, ते माझा देह असतो. त्या देहाची सावली पुढे पडलेली असते. आपण त्याला जीवदशा म्हणूया. आणि ह्या जीवदशेमुळे, जीवदशा ही सावली असं आपण म्हटलो किंवा मध्ये असणारी जीवदशा म्हणू आपण, पण ती प्रकाशामुळे जाणवत असते. आणि या प्रकाशाकडे मात्र पाठ केल्यामुळं मग सावलीचा अनुभव आपल्याला येतो. नाही तर सावली दिसत सुद्धा नाही. पण सूर्याकडे तोड जर आपण केलं तर सावलीला पकडायला जावं लागत नाही, विशेष प्रयत्न करावे लागत नाही. ज्यासाठी प्रयत्न करावे लागत नाही ना, ते तत्व आपण असतो. ज्यासाठी प्रयत्न करावे लागतात ना, तो प्रपंच असतो. प्रपंचासाठी प्रयत्न असतात. मीच आहे हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. माझे मित्र कोणत्या स्वभावाचे आहेत हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. माझा स्वभाव कसा आहे हे समजून घ्यायला काय प्रयत्न करावे लागतात का? तसा प्रश्न इथं आहे की सूर्याकडे तोंड केल्याने सावली धरावीच लागत नाही. तर पद, मग उदाहरणार्थ ह्या सावल्यांचं आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, धन आहे, संपत्ती आहे, घर आहे, नाती आहेत, या सगळ्या सावल्या आहेत. याचा नाद जर आपण या सगळ्या सावल्यांचा जर सोडला तर ती सावली ती माझ्यामुळे निर्माण झाली होती हे कळायला लागेल. ती सावली ह्या आभास आहे, तो आभास आहे हे कळायला लागेल. म्हणजे बाह्य पदार्थाच्या विषय सुखाच्या मागं धावल्यानं, म्हणजे सावलीच्या मागं धावल्यानं कष्टच होणार आहेत ना. कशाला मग सावलीला पकडायचं? शहाणा माणूस काय करेल? सूर्याकडे तोंड करेल. जी सूर्याकडे पाठ होती ना ती तोंड सूर्याकडे करेल. म्हणजे काय होईल? शीन होणार नाही ना तिला पकडायची. ती सावली आपल्या पायात यायला चालू होईल, आपल्या मागोमाग यायला लागेल. पण ईश्वराकडे पाठ केली असेल तर, प्रकाशाकडे आपण ईश्वराभिमुख असेल, म्हणजेच काय स्वरूपाचं अनुसंधान असेल तर. आता परत आणि जरासं वेदांताकडे आपण येतोय बघा. प्रकाशाकडे म्हणजेच ईश्वराकडे म्हणजेच स्वरूपाकडे, या दोन्ही टप्प्यांना आपला प्रवास चाललाय. जर असं आपण करायला लागलो तर ती सावली आपल्या पुढेच आहे लक्षात यायला लागेल, आपल्या जवळ येते, आपल्या लक्षात राहील. आणि त्याला पकडायची जे सीन होत होता तो आणि पण धावण्याचं जे समाधान मिळत होतं, मी धावलो असंच वाटते ना, मी प्रपंच केला असंच वाटते ना, मी माझ्या मुलांना शिकवून मी रिकामा झालो, शिनलासच ना. शिनलास, पण त्याच्या पलीकडे जाऊन, उदाहरणार्थ दुसरं एक उदाहरण बघा. आता लहान मुलं असतं बघा, ते सावलीला त्याला ते प्रकाश असा असतो लाईटचा, आणि त्याच्या पलीकडच्या आपल्या डोक्याला पकडायला जातं. कदाचित तिच्या डोक्यावर एखादा गोंड्याचं एखादं टकूचं असतं आणि ते टोपडं असतं, त्या टोपड्याचा गोंडा हलत असतो, त्याला गंमत वाटत असते.
म्हणून ते खेळत खेळत लहान बाळ ते आहे ते त्याला पकडायला जात असतं. आई गंमत बघत असते लांबून, की ते बाळ कसं करायला लागलं आहे, पण ती सापडतच नाही. तिथं गेलं गोंड्याजवळ की गोंडा आणखीन पुढा जातो. असा प्रपंचाला धरावं जावं, कुणाला तरी गोड बोलून आपलंसं करावं, ती माणसं विश्वासघात करून कुठे पुढे जातील काय सांगता येत नाही. कुणाकुणाकडे विश्वास संपादन करू, त्याच्यापेक्षा एखादा संपादन केलेला बरा ना. असं मूल हे बाळ आहे, गोंडा पकडाय जातं आणि तो गोंडा पुढे 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 जातो. आई गंमत बघते, पण दमलेलं मूल पाहून ती म्हणते, इकडे तुला सांगतो, तो गोंडा तुला पकडायचा आहे ना, तर तुझ्या डोक्यावर जे टोपडा आहे ना त्याला पकड, तुझ्या डोक्याला पकड, तुझ्या डोक्याला गोंडा पकड, म्हणजे ते तुला पकडल्यासारखं होईल. तुला तिथं जायला लागत नाही पकडायसाठी, तू इथंच थांब आणि तुझ्या डोक्यावरला गोंडा फक्त पकडलास. किती सुंदर सांगितलंय बघा. हे सद्गुरूंच्या रूपातून आलेली आई नव्हे का? आणि हे बाळ म्हणजे मी जीवरूपानं तरंगणारा आणि या सावरीच्या पाठीमागं आणि प्रपंचाच्या खोट्या आभासामध्ये, खोट्या सुखामध्ये डुबणारा मी नव्हे का? असा प्रश्न जरासा विचारला आपण तर लक्षात यायला लागेल, जरा चिंतन करावे लागेल. आईचं सांगणं मानावं. आई म्हणते ना, गोंड्यालाच पकड, गोंड्यालाच धर, सावरीला पकडायला जाऊ नकोस. आयुष्यभर सावरीचा गोंडा पकडायला लागलास तरी तुला मिळणार नाही. भास वाटेल मी प्रपंच केला, ही ही केला ही अतृप्तीच असते. केला म्हणतो ना त्यावेळी अतृप्तीच असते. त्यामुळं आईनं जेव्हा सांगितलं की छायेचा नाद सोड आणि स्वतःमध्येच पहा, सद्गुरू म्हणतात स्वतःमध्ये पहा. आणि स्वतःमध्ये पहा म्हणजे बरोबर ज्या ठिकाणी तलावात आता आपण वाकून बघायला लागलो, रात्रीची वेळ आहे, चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे, मला खरा चंद्र जर पकडायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर खरा चंद्रासाठी प्रवास करताना बरोबर उलट्या दिशेने करायला पाहिजे. माऊली काय बोलतात बघा, गगनी गगन लया जाई, ऐसे जे काही आहे ते अनुभवी जो होये तो होऊनी ठाके. वर्णन कसं करतात बघा, तो आकाश आकाशामध्ये लय पावते, ही वस्तुस्थिती आहे, तोच प्रकार जीवात्म्याची आणि परमात्म्याची एकरूपता अनुभवामध्ये आहे. घटातलं आकाश महाआकाश बनलं, काय त्यामध्ये वेगळं घडलं सांगा बघू? काहीच घडलेलं नाही. मूळ ती आकाशच आहे, एकरूपच आहे. त्यांना उपाधीमुळं, घटाच्या मठाच्या उपाधीमुळं, जलाच्या उपाधीमुळं, मेघाच्या उपाधीमुळं आकाशाचे विविध प्रकार पडले. जीवामुळं जीव चैतन्य झालं, कुटस्थामुळे कुटस्थ चैतन्य झालं, ईश्वरामुळं ईश्वर चैतन्य झालं. पण ही सगळी रूपं ब्रह्मचैतन्याचीच आहेत. हे गगनी गगन लया जाय म्हणजे आकाश जवळ बाजू, ऐसे जे काय आहे ते अनुभवी जो होय तो होऊनी ठाके. त्याचाच अनुभव त्याला लागतो. म्हणजे तलावात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब आहे, तो जर खरा चंद्र त्याला पाहिजे असेल तर उलट्याच दिशेने प्रवास करावा लागेल. आणि उलट्या दिशेने प्रवास करत आपण पायत गेलो तर निश्चितपणाने तो खोटा चंद्र होता हे कळायला लागेल. मुळात ती गोष्ट त्यातली आहे. मी मगापासून जो बघत होतो प्रतिबिंब म्हणून नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यामध्ये, तो खोटा चंद्र होता, पण त्याचा उपयोग मला झाला. कारण प्रतिबिंबाच्या उलट्या दिशेने प्रवास करायला मला मार्गदर्शन मिळालं. त्यामुळं मी तसा निघालो. त्यामुळे सद्गुरू संत मार्गदर्शन करतात आणि शास्त्रसुद्धा मार्गदर्शन करतात. शास्त्रही जातं ना चंद्राचं प्रतिबिंब दाखवतात, पण आपल्यालाच प्रवास करावा लागतो खऱ्या चंद्राकडे प्रवास करण्यासाठी, खऱ्या चंद्राला प्राप्त करण्यासाठी. आणि तसा उलट्या बाजूने प्रवास करावा लागतो, बरोबर उगमाकडे जावं लागतं. आता मी प्रवाहाबरोबर आहे आणि प्रवाहातून मला जर खरंच याचा शोध घ्यायचा असेल मी कोण आहे, तर उगमापर्यंत जावं लागेल, माझी निर्मितीच कळावी लागेल. आणि म्हणून नदीचा प्रवाह जो आहे उलट वाहून मुळापाशी उगमापाशी जर आपण आलो, प्रवाहाच्या बरोबर उलट येऊन जर आपण त्या उगमापाशी आलो आणि त्या प्रवाहानं, समजा एक प्रवाहच आहे, आपण राहू दे, तो प्रवाहच केला, तो प्रवाह जर नदीचा आहे तो उलटा आला आणि आपल्या मुळापाशी आला आणि जर त्यानं मागे वळून पाहिलं, त्याच प्रवाहानं, नदीच्या प्रवाहानं जर मागे वळून पाहिलं त्याला पाणीच दिसणार नाही. तसं आपण आपल्या उगमाकडे मी कोण आहे याकडे प्रवास करायला निघालो आणि पुढे गेल्यानंतर जर मागे पाहिलं तर प्रपंचच संसारच दिसणार नाही. मला जो संसार अनुभवाला येतो, प्रपंच अनुभवाला येतो, मी प्रवाह पतित झाल्यामुळं,
माझं प्रवाह पतित पण मी सोडलं आणि प्रवाहाने जर बरोबर उगमाकडे यायला सुरुवात झालं तर त्याला पाठीमागचं पाणीच दिसत नाही. तसं जीवानं जर आपल्या उगमाकडं, कोण उगम आहे त्याचा उगम सोर्स कोण आहे? ब्रह्मतत्व आहे. त्यातनंच त्याची निर्मिती आहे. ते त्यालाच विसरलंय. मी कोण आहे मलाच कळत नाही. म्हणून आत्मबोध कसं, जे प्राणी या कामी भरू देहाची वरी आधारू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा, असं माऊली बोलतात. तसं जीव ज्या ठिकाणी स्फुरण पावला, जिथं स्फुरण वाटते ना, मी मी मी, बुद्धी ज्या ठिकाणी स्फुरण पावते ना, मी मी अशी, त्या ठिकाणापर्यंत जाऊन मागे वळून जर आपण पाहायला लागलो तर आपल्याला संसारच दिसणार नाही. फार सुंदर चिंतन आपण विचारात घ्यायला लागलोय बरं काय. खूप वेळ याच्यावर चिंतन करावं असं मलाही वाटतंय. मी चिंतन करायला लागलेलो आहे. मी तुमच्यातलाच एक भाग आहे बरं काय. मी काही वेगळा काहीतरी आहे आणि मी सांगतो आणि तुम्ही ऐकताय अशा भावनेनं मी बोलत नाही बरं काय. मी सुद्धा ऐकत बसलेलो असतो. आपण सगळेजण जसे ऐकता तसं मी सुद्धा माझं ऐकत बसलेलो असतो. मलाही तसं व्हायचं आहे आणि ती इच्छा माझी पण आहे. त्यामुळे तलावाच्या चंद्राच्या दिसणाऱ्या प्रतिबिंबाच्या बरोबर उलट दिशेने उगमाकडे प्रवास करायला आपल्याला जावं लागेल. त्यावेळी जाता जाता सगळे पावलाचे ठसे मिटत जातील. आणि हे ठसे असतात ना विकारांचे, प्रपंचातले सगळे नात्यांचे, ममत्वाचे, अहंकाराचे. आणि पुढे गेलो तर अहंकार नाही, ममत्व नाही, असं निरहंकार अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि हा प्रवास आपल्यातच चालू असतो. इथं कुठं जायला लागत नाही, कुठं बाहेर जायला लागत नाही. काही नाही सांडावे, काही न लागे मांडावे. काही मांडायला जायचं नाही, सांडायचं नाही. अशी स्थितीचं वर्णन माऊलीने या 310पर्यंतच्या ओवीचा आपण आत्तापर्यंत विचार केला. 307पर्यंत 310पर्यंतच्या ओवीचा विचार आपण केलेला आहे. वेळ जर संपली, थोडं 2-3 मिनटं जादा झालेली आहे. आजची चिंतन जे आहे ते सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.